आली आषाढी एकादशी न लोक जाता हो पंढरपुरी हे लोक जाता हो पंढरपुरी न विठ्ठल उभा विटेवरी संत झाली सकुबाई नाव गेले गावोगाई तिची ऐकावं वही अज्ञान वय त्या सकुबाईची अज्ञान वय त्या सकुबाईची अनवय त्या सकुबाईची अज्ञान वय त्या सकुबाईची ओ वय त्या सकुबाईची भक्ती करते पांडुरंगाची वय त्या सकुबाईची करते पांडुरंगाची अरे वय त्या सकुबाईची भक्ती करते पांडुरंगाची वय त्या सकुबाईची भक्ती करते पांडुरंगाची अन करते पांडुरंगाची करते पांडुरंगाची करते पांडुरंगाची करते पांडुरंगाची अज्ञान वय त्या सकुबाईची भक्ती करते पांडुरंगाची खरोखर महाराष्ट्रामध्ये हे संतांची भूमी आहे. जनाबाई सकुबाई आणि मीराबाई सारखे संत खरोखर तुकाराम महाराज सारखे संत होऊन गेले. महाराज. यापैकी सकुबाई हे संत खरोखर आणि यांची जीवनशैली थोडक्यामध्ये आपण सांगणार हा. आहोत. सकुबाईच्या अज्ञान वयापासून भगवंताच्या भक्तीचा छंद होता. होता महाराज भगवंताच्या भक्तीचा छंद असल्यामुळे खरोखर कोणत्याही गोष्टी कमतरता नसते. म्हणून करताना आणि सकुबाई उपर झाली असता आई वडिलांना चिंता झाली. झाली उपवर म्हणे करू सैबर असा केला विचार लग्न लागले आनंद झाला आनंद झाला अरे लागले आनंद झाला आनंद झाला ओ लागले आनंद झाला जगू गेली त्याचा सरवाडीला लागले आनंद झाला गेली त्याचा सरवाडीला आनंद झाला जगू गेली त्याचा सरवाडीला जगू गेली त्याचा सरवाडीला गेली त्याचा सरवाडीला गेली त्याचा सरवाडीला गेली त्याचा सरवाडीला लग्न लागले आनंद झाला जगू गेली त्याचा सरवाडीला सकुबाई उपर झाली असता आणि या सकुबाईचे त्या ठिकाणी सैवर करून दिले खरोखर आई वडिलांनी लग्न लावून दिल्यानंतर लावून दिल्या सकुबाई आनंदा गोविंदाने सासरवाडीला नांदण्याकरता निघून गेले. आणि निघून गेल्यानंतर परंतु भगवंताच्या भक्तीचा छंद होता. हो. एके दिवशी त्या सकुबाईच्या मनामध्ये तरी काय हो आलं. सकुबाईच्या मन तीर्थ युगा करून तुम्ही घ्यावे ऐकून पुसे पतीला ते नाम रत्यान रामान पांडुरंगाचे घेऊ द्या दर्शन पुसे पतीला ते नाम पतीला ते नाम रत्यान रामान पांडुरंगाचे घेऊ द्या दर्शन पतीला ते नाम रत्यान रामान पांडुरंगाचे घेऊ द्या दर्शन पांडुरंगाचे घेऊ द्या दर्शन रामान या रायाचे घेऊ द्या दर्शन पांडुरंगाचे घेऊ द्या दर्शन रामान या रायाचे घेऊ द्या दर्शन तुझे पतीला ते नाम रत्यान रामान पांडुरंगाचे घेऊ द्या दर्शन पतीला ते नाम रत्यान रामान सकुबाई आनंदा गोविंदाने आपला संसार करत असताना खरोखर भगवंताची भक्ती कमी होत नव्हती आणि या त्यांच्या ब्रतराजवळ चालून गेल्या आणि विनंती करू लागल्या हे देवाजी देवा आणि मला भगवंत म्हणजे पांडुरंगाचं दर्शन घेण्याकरता आणि मला या पंढरपूरला जाऊ द्यायला पाहिजे अशी विनंती त्या सकुबाई करत असताना करत असताना व्रताराला भगवंताची भक्ती आवडत नाही आवडत नाही म्हणून करता आणि सकुबाईला नाही सांगितलं खरोखर म्हणून सकुबाई घरातील कामधंदा करायला लागल्या. अरे पळ्या पतीच्या व पाया मने जाऊ द्या हो राया आया आया बाया आली आषाढी एकादशी व ऐक जनाबाई आली आषाढी एकादशी व ऐक जनाबाई का पंढरी शिव ऐक जनाबाई
सांगितलं पतिरायाला भक्ती आवडत नाही म्हणून नाही सांगितलं. नाही सांगितल्यानंतर तिने सांगितलं आपल्या वाड्यातील काही स्त्रिया जात आहेत त्यांच्यासोबत जाते, एकटी जात नाही. खरोखर? नाना प्रकारच्या विनंत्या करा परंतु सखूबाईला जाऊ दिलं. नाही म्हणून करताना सखूबाईने काय केलं? हो घागर घेऊन डोईवरी नारगेरी गंगेवरी तिकडून आल्या वारकरी. घागर ठेवली तीन धरणी वारी रामान सखू चालली पंढरपुरी. सखू चालली पंढरपुरी. सखू चालली पंढरपुरी रामान सखू चालली पंढरपुरी. नग ठेवली तीन धरणी वारी रामान सखू चालली पंढरपुरी. मित्रा या व्रताराने नाही सांगितल्यानंतर आणि सखूबाई घरातील काम धंदा करत असताना आणि करू लागल्या महाराज. डोईवर घागर घेतली, गंगा तीरी पाण्याकरता चालून गेल्या. चालून जाता बरोबर आणि त्यांच्या सोबत नगरातील म्हणजे आपल्या त्या ठिकाणी वड्यातील स्त्रिया काही गेल्या आया होत्या. बाया गेल्या महाराज. जात असताना खरोखर आणि त्याच मार्गाने वारकऱ्यांचा मेळा आणि वारकरी संप्रदायाची दिंडी आली. आणि त्या दिंडीचं रूप पाहता बरोबर सखूबाईने काय केलं आपल्या डोईवरची घागर जमिनीवरती ठेवून आणि त्या दिंडीच्या मार्गामध्ये लईन झाली आणि सामील झाली. आणि त्या ठिकाणी ते पंढरपूरला चालती झाली. आणि त्या वाड्यातली काही आया बाया आणि त्या घराशी येऊन निरोप तरी काय सांगतात? अरे एकाचा व दोन फुले काला हो सांगून तो काय गेला हो धावून वेणी धरून सकुला वळेव ऐक जनाबाई. वेणी धरून सकुला वळेव ऐक जनाबाई. खरोखर त्या स्त्रियांनी घरास येऊन निरोप सांगितला. सखूबाई पंढरपूरला गेली. महाराज. सासूबाईने काय केलं? एकापेक्षा अधिक आपल्या मुलाला सांगितलं. आणि लेकाला सांगितलं. सखूबाईच्या भ्रताराने काय केलं महाराज? हो. मोठा संताप त्याला आलेला होता. आणि ज्याप्रमाणे वारकऱ्याची दिंडी गेलेली होती त्याच मार्गाने तो गेला आणि सखूबाईला मागच्या आणि मागे ओढखलं. मागच्या मागे वेणी धरून आणि घराशी ओढत आणलं. आणि खांबाशी बांधलं महाराज. कथा तरी काय सांगितली? अरे तिला बांधून खांबाशी मार मारतो तिसी अरे सखूबाई उपवासी. असे संकट त्या बाईवरी. अरे संकट त्या बाईवरी. हो संकट त्या बाईवरी देव भेटले येऊन घरी. संकट त्या बाईवरी भेटले येऊन घरी. देव भेटले येऊन घरी. भेटले येऊन घरी. असे संकट त्या बाईवरी देव भेटले येऊन घरी. व्रताराने मागच्या मागे विणी धरून सखूबाईला ओढत आणलं खरोखर आणि आपल्या अंगणामध्ये खांबाशी बांधून आणि त्या सखूबाईवरती मार चालू आणि झाला. मार चालू केला असताना आषाढी एकादशीचा दिवस होता. भगवंताचा उपवास आणि होता सखूबाई उपवासी होत्या महाराज. आणि भगवंताची भक्त होती हो. म्हणून साक्षात भगवंत विठुराया त्या अंगणामध्ये कारण उपस्थित झाले. भक्तासाठी भगवंत हा ठाई ठाई उभा असतो म्हणून करता. आणि त्या सखूबाई जवळ भगवंत चालू हो आले मग असता. सोडली सखूबाई या वनवास माझ्या बाई ही बरी गोष्ट नाही. मने खांबाची तू बांध तंग रामान जाय पंढरी वारकऱ्या संग. मने खांबाची तू बांध तंग रामान जाय पंढरी वारकऱ्या संग. जाय पंढरी वारकऱ्या संग रामान जाय पंढरी
खांबाशी तू बांध टांग रामान जाय पंढरी वारकऱ्या संग सखूबाईला भगवंत बोलू लागले खरोखर की सखूबाई तुला हा जेवढा काही वनवास आहे आणि या माझ्यामुळे आहे. म्हणून करता मला या खांबाशी तू बांधून बांधून आणि भगवंत पांडुरंगाचे विठ्ठलाचे दर्शन घेण्याकरता आणि चालून जायला पाहिजे पंढरपूरला जायला पाहिजे. खरोखर त्या भगवंत रूपी त्या ठिकाणी सखूबाई बांधल्या गेल्या. आणि हे भगवंत बांधले गेले. भगवंत बांधल्यानंतर सखूबाई मुक्त झाल्या आणि सखूबाई पंढरपूरला निघाल्या. म्हणून करताना कथा म्हणजे कशी अरे सासू गेली खांबापाशी हन वळख होती ना तिसी तू आहे वशी आहे चांडाळ तू सासूबाई आहे चांडाळ तू सासूबाई हो चांडाळ तू सासूबाई हा वनवास मला तुझ्या पायी अरे चांडाळ तू सासूबाई वनवास मला तुझ्या पायी हा वनवास मला तुझ्या पायी वनवास मला तुझ्या पायी अरे चांडाळ तुझा सासूबाई हा वनवास मला तुझ्या पायी सखूबाईच्या रूपामध्ये भगवंत बांधले गेले. खांबाशी बांधले गेले महाराज. सासूबाईला माहिती नाही की भगवंत आहे म्हणून किंवा सखूबाई आहे आणि खांबाजवळ त्या सखूबाईजवळ चालून गेल्यानंतर हो. सखूबाईच्या रूपामध्ये असलेले भगवंत बोलू लागले सासूबाई तुम्ही पार येऊशिया चांडाळात हा जेवढा वनवास आहे मला तुमच्यामुळे आहे म्हणून करताना अशा प्रकारे सासू सुनेचं बोलणं झाल्यानंतर खरोखर सखूबाई इकडे पंढरपूरला गेल्या. कथा म्हणजे कशी अरे सकू गेली पंढरीशी स्नान केले बागेसी न गेली पुंडलिकापासी मस्त ठेवले त्याच्या चरणाशी अरे ठेवले त्याच्या चरणाशी ओ ठेवले त्याच्या चरणाशी मग गेली ते विठ्ठला पाशी ठेवले त्याच्या चरणाशी गेली ते विठ्ठला पाशी गेली ते विठ्ठला पाशी गेली ते विठ्ठला पाशी ठेवले त्याच्या चरणाशी मग गेली ते विठ्ठला पाशी पंढरपूरला जाता बरोबर आणि या चंद्रभागेवरती स्नान संध्या करून आणि त्या सखूबाईने पुंडलिकाचं दर्शन घेतलं. पुंडलिकाचे दर्शन घेतल्यानंतर भगवंत पांडुरंग विठ्ठलाच्या मंदिरामध्ये जाता बरोबर आणि चालून जाता बरोबर आणि त्याने शतशत नमन करू लागली. खरोखर आणि त्या ठिकाणी मंत्रमुग्ध झाली असताना हो. आणि त्या मंदिरामध्ये तिला काही भान राहिलं नाही. म्हणून करताना मग भान म्हणजे भक्तीमध्ये इथलं मन लीन होतं. आणि या आनंदाच्या भरामध्ये काय होत असते छळ महाराज होतं हे मनुष्याला कळत नाही. म्हणून करताना कथा म्हणजे कशी हो भक्ती करून देवाची लागली समाधी तिची गोष्ट ऐका नवलाची प्राण सकूचा निघून गेला रामान तिच्या कर्माचा ऐका दाखला अरे सकूचा निघून गेला रामान तिच्या कर्माचा ऐका दाखला तिच्या कर्माचा ऐका दाखला रामान तिच्या कर्माचा ऐका दाखला प्राण सकूचा निघून गेला रामान तिच्या कर्माचा ऐका दाखला अशा प्रकारे त्या मंदिरामध्ये खरोखर आणि ते सखूबाई दर्शनासाठी आल्या होत्या दर्शन मंत्रमुग्ध होता होता तिच्या त्या ठिकाणी प्राण त्याग झाला आणि प्राण निघून गेला महाराज. ते सखूबाई मरण पावल्या खरोखर आणि तो मृतदेह त्या मंदिरामध्ये पडलेला होता. हा. परंतु महाराजा पंढरपूरला लाखो लोक जात असतात. त्या मृतदेहाला कोणी पाहिलं अरे त्या गावाचा वजन एक होता हो ब्राह्मण तुम्ही घ्यावे हो ऐकून त्यानं ओळख
व सदन मना सोयरा वळखले सखुबाईला व सजन मन सोयरा ओळखले सखुबाईला व सजन मना सोयरा श्वेता झालेले चंद्रभागेला व सजन मन सोयरा मित्रा खरोखर खरोखर त्या सखुबाईचं पडलेलं प्रेत त्या गावातील एका ब्राह्मणाने ओळखलं आणि ओळखल्यानंतर ही आपल्या गावची सुनबाई आहे म्हणून सखुबाई आहे आणि त्या सखुबाईचं प्रेत त्या ठिकाणी उचललं आणि या चंद्रभागेवरती नेऊन आणि त्या ठिकाणी त्या प्रेताला सतीगती दिली आणि सतीगती केली आणि महाराज. ब्राह्मण आपले सर्व तीर्थ आटोपून सण आपल्या घराशी परत आला म्हणून असता कथा करताना म्हणजे कशी अरे ब्राह्मणाला घराशी तिच्या सासू सासऱ्याशी तिने वार्ता सांगितली सारी सकू मुकली पंढरपुरी मुकली पंढरपुरी अरे मुकली पंढरपुरी मुकली पंढरपुरी ओ मुकली पंढरपुरी तिला जाळून मी आलो घरी अरे मुकली पंढरपुरी जाळून मी आलो घरी मुकली पंढरपुरी तिला जाळून मी आलो घरी तिला जाळून मी आलो घरी जाळून मी आलो घरी जाळून मी आलो घरी तिला जाळून मी आलो घरी सकू मुकली पंढरपुरी तिला जाळून मी आलो घरी त्या ठिकाणी तो ब्राह्मण साधू त्या सखुबाईच्या अंगणामध्ये चालून आला असता चालून आल्यानंतर आणि त्या सासूबाईला विनंती करून सांगू लागला ती तुमची सखुबाई हे पंढरपूरला आली होती आणि त्या ठिकाणी मरण पावली मरण पावली तिच्या देहाला मी त्या ठिकाणी अग्निडाग देऊ आणि सतीगती करून आलेलो आहे आणि तुम्हाला निरोप सांगण्याकरता चालून आलो खरोखर परंतु सासूबाई कशा होत्या ओ सासू होती कडतळ ते बोले उघड तू आहे चांडाळ दोष लाव तू माझ्या सुनेला रामान सून आहे का माझी घराला दोष लाव तू माझ्या सुनेला रामान सून आहे का माझी घराला सून आहे का माझी घराला रामान सून आहे का माझी घराला दोष लाव तू माझ्या या सुनेला रामान सून आहे का माझी घराला खरोखर त्या ब्राह्मणाचं बोलणं ऐकून ऐकता बरोबर सखुबाईच्या सासूने सांगितलं ब्राह्मणा ब्राह्मण अरे चांडाळा युवशा माझी सून घरात आहे किंवा दारात आणि आहे याची तुला कल्पना नाही ब्राह्मणा आणि माझ्या अंगणामध्ये तू चालून आला माझ्या सुनेला दोष लावण्याकरता चालून आलेला आहे ब्राह्मणाचं निश्चित पण व्हायला पाहिजे म्हणून खरोखर सखुबाईने त्या सासूबाईने सखुबाईला हाक तरी कशी मारली हो रुक्मना मातोश्री विचार करे अंतरी देव नाही मंदिरी केले जिवंत सखुया बाईला रामान दिले वरदान आली घराला जिवंत सखुया बाईला रामान दिले वरदान आली घराला दिले वरदान आली घराला रामान दिले वरदान आली घराला दिले जिवंत सखुया बाईला रामान दिले वरदान आली घराला ब्राह्मणाच्या
रुक्मणाच्या सांगण्यावरून सखूबाईला हाक मारण्यात आली आणि सखूबाई या अंगणामध्ये आल्या. सखूबाई रूपी भगवंत त्या अंगणामध्ये होते. खरोखर ब्राह्मणाला पाहून आश्चर्य झालं आणि आश्चर्यचकित झाले. आणि इकडे काय झालं खरोखर भगवंत मंदिरामध्ये नाही म्हणून विचार कोणाला पडला आणि हे रुक्मणा मातो सरी आणि खरोखर विचार करू लागली भगवंत एका भक्ताच्या घरी राहिले तर बाकीच्यांचं काय कारण होणार आदिमाया शक्तीचा अवतार होता. म्हणून करता मरण पावलेल्या त्या सखूबाईला खरोखर आणि त्या रुक्मणा मातोश्रीने जिवंत केलं आणि काय सांगितलं बरं आणि वरदान दिलं आणि या सत्ययुगापासून तर या कलियुगापर्यंत आणि या भक्तीमध्ये तुझं नाव अमर राहणार म्हणून करताना आणि ते सखूबाई अरे आली तीर्थाहून घरी मस्तक ठेवले चरणावरी केले उपकार भारी पांडुरंगाने दावले अंग पांडुरंगाने दावले अंग रंगाने दावले अंग तुझा पती काय बेडंग रंगाने दावले अंग पती काय बेडंग तुझा पती काय बेडंग पती काय बेडंग पांडुरंगाने दावले अंग तुझा पती काय बेडंग पहा खरोखर खरोखर त्या सखूबाईला जिवंत केल्यानंतर घराशी पाठवण्यात आलं पाठवण्यात आलं महाराज. अंगणामध्ये भगवंत रूपी सखूबाई सुद्धा प्रगट झाल्या आणि या सखूबाईमुळे आणि त्या सखूबाईने काय केलं हो. भगवंताच्या चरणावर माथा टेकवला खरोखर आणि भगवंताला सांगितलं हा. आता आपल्या स्वतःच्या रूपामध्ये येऊन खरोखर आणि या जगाचं तुम्ही कल्याण केलं पाहिजे म्हणून करताना असा आशीर्वाद त्या भगवंताकडून मागून घेतला. हो हो अशा प्रकारच्या त्या संत होऊन गेल्या. होऊन गेल्या महाराज. म्हणून कथा तरी काय सांगावी. अरे जिल्हा जळगाव रावेर तालुक्यात अरे गाव वाघोळ मुंजाचे प्रख्यात गाव रावेर तालुक्यात अरे गाव वाघोळ मुंजाचे प्रख्यात वाघोळ मुंजाचे प्रख्यात वाघोळ मुंजाचे प्रख्यात अतुल गणेश गणार जोळीत अतुल गणेश गणार जोळीत जगदीश राव संगतीन चेतन रंग भरत जगदीश राव संगतीन चेतन रंग भरत माझ्या सीतारामची आहे हिंमत माझ्या सीतारामची करत तू मावली गेली स्वर्गात हरी पाटील जोडावण करत गुरु मावली गेली स्वर्गात अहो आली आषाढी एकादशी न लोक बा जाता हो पंढरपुरी हे लोक जाता हो पंढरपुरी न विठ्ठल अनउबा हो संत झाली सखूबाई नाव गेले गावोगाई आणि तिची ऐकावं वही अज्ञान वय त्या सखूबाईची अज्ञान वय त्या सखूबाईची अन वय त्या सखूबाईची अज्ञान वय त्या सखूबाईची ओ वय त्या सखूबाईची भक्ती करते